नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? प्रिया स्टाईल हब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक फ्री स्टाईल ब्लाऊज बघणार आहोत. त्याचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. हा ब्लाऊज आहे ना, इंस्टाग्रामवर खूप व्हायरल आहे. तर त्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं आहे ते बघणार आहोत. अगदी सोपं आहे हे, कोणालाही जमेल असं आहे. बघा, आता मला किती ह्याची उंची 15 ठेवायची, तर मी 16 इंचावर एक मार्किंग करते आणि हा पकडून आहे ना, ह्याचं असंच फोल्ड करायचं. हे फोल्ड केलं तर हे पहा, हे 16 इंचवर एक फोल्ड झालं आहे आणि हे मी 16 इंच हे कटिंग करून घेतले चारी बाजूने. आता हे पहा, हे ओपन साईड आहे, तर आपल्याला काय करायचं, हे असं फिरवून घ्यायचं. ही बंदवाली बाजू आपल्याकडे घ्यायची. बघा, लक्षात आलं ना तुमच्या? ही बंद साईड आहे. ही बघा, ही वाली बंद बाजू आहे दोन्ही. ह्या साईडला ओपन बाजू आहे आणि इकडे पण ओपन साईड आहे, आणि ही वरती पण बंद आहे आणि ही पण बंद आहे. तर आता हे पहा, हे मागचं पुढचं दोन्ही आपण एकाच वेळी हे करायचं. तर आपल्याला इथं बंद बाजूच्या इथून आपल्याला 2.5 इंच ठेवायचे गळ्यासाठी मार्किंग, आणि इथून आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. आता तुम्हाला गळा किती ठेवायचा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मी आता दोन्ही पण मागचा आणि पुढचा 6 इंचावर ठेवते. तर तुम्ही मागचा आणि पुढचा कमी जास्त पण ठेवू शकता. पण मी दोन्ही एकच ठेवलाय. ते तुमची इच्छा आहे, तुम्ही मागे पुढे कसा ठेवणार आहात त्याच्यावर. तर हे झालं आपलं गळ्याचं मार्किंग. आता इथून पहा, आपल्याला काय करायचंय, खाली आहे ना, आपल्याला कमरेचं मार्किंग करायचंय. आता तुमची कंबर किती आहे, जर समजा सपोज 36 आहे, तर 9 इंच प्लस 2 इंच, जशी तुमची कंबर असेल तसं तुम्हाला मार्किंग करायचंय. तर पहा, माझे आता 34 आहे, तर 8.5, आणि त्याच्यामध्ये मला 2 इंच मी लुजिंगसाठी ठेवणार आहे. 2 ठेवा किंवा 2.5 ठेवा, काही फरक पडत नाही. 2 इंच ठीक आहे, 2 इंच ठेवते. आता ह्याच्यानंतर पहा, ही आपली जी उंची आहे ती किती होती, 16. तर त्याचा आपल्याला हाफ पार्ट करायचा आहे. किती हाफ किती येणार ह्याचं, तर तुम्हाला असं जमत असं टेप ठेवून करा. तर 16चा हाफ येतो 8 इंच. आता इथे पहा, आपल्याला काय करायचं, आपण जसं कसं टक्सला 4 इंच घेतो तसं आपल्याला इथून 4 इंच घ्यायचे. बस, हे 4 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं. आणि हे पहा, हे जे आपलं मार्किंग आहे ना, आपण केलं होतं, ते इथून आपल्याला बस असं करत असं गोल करून घ्यायचं. बस, आपण बाजूला कशी हे करतो तशा प्रकारे आपल्याला हे असं मार्किंग करून घ्यायचं. बस, एवढंच मार्किंग आहे. आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ. तर हे पहा, मी हे गळ्याचं कटिंग करून घेते इथून. बस, हे इतकंसं मार्किंग करायचं. आता मी हे तुम्हाला ओपन करून दाखवते का हा पीस कसा झालाय ते. तर हे पहा, हे ओपन केलं, याच्यावर बसत नाहीये. पण हे बघा, हे ओपन केल्यावर हे असं आहे, आणि हे हा पार्ट असा आहे. हा फुल ह्याच्यावर बसत नाहीये, पण हा पार्ट हे असं होतं. हा पूर्ण ब्लाऊज असा होणार. तर आता आपल्याला काय करायचंय, अगोदर आपल्याला हे गळा स्टिच करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी नॉर्मल आपण गळा कसा स्टिच करतो, उरेप पट्टी करून, तसाच करायचा आहे. आणि साईडला बाजूला हे आपल्याला, ह्या दोन्ही साईडचे आहे ना, हे आपल्याला असं पकडून
असं दोन्ही पकडून अर्धा अर्धा इंच पकडून अगोदर या साईडचं शिलाई करून घ्यायची, मग ह्या साईडची करून घ्यायची आणि त्याच्यानंतर ही गोलाईची शिलाई. तर ही थोडीशी तुम्हाला हे होईल, तर हे थोडं थोडं अगोदर पकडा असं आणि मग हे थोडंसं असं पकडून करा. इकडचं तुम्ही असं अर्धा अर्धा इंच पकडून दोन्ही साईडचं अर्धा अर्धा इंच पकडून असं शिलाई करायची आणि इकडचं असं छोटी छोटी हे पकडून अशी शिलाई करायची. तर आता मी ह्याची शिलाई तुम्हाला मशीनवर दाखवते कशी करायची. त्याच्या अगोदर ह्याच्या गळ्यासाठी आपल्याला उरेप पट्टी काढायची. आपल्याकडे कापड आहे, तर त्याच्यातून आपल्याला हे पण पट्ट्या काढायच्यात, म्हणजे ह्याला लावायला अशा पट्ट्या पण लागणार आहेत. तर त्या पट्ट्या कशा काढायच्या तर बघा, हे जे आपलं आहे ना, हे जे साईज आहे, तर ह्या साईजपेक्षा थोडंसं जास्त एक्स्ट्रा म्हणजे 1-2 इंच असं आपल्याला काढायचं आहे. अशा आपल्याला 4 पट्ट्या काढायच्या. तर अगोदर आपण ह्या 4 पट्ट्या काढून घेऊ आणि उरत पट्ट्या काढून घेऊ आणि मग नंतर स्टिचिंगला सुरुवात करू. तर ही आपली जी साईज आली आहे ना, तर ह्या साईजच्या इथे आपल्याला हे ठेवायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा अशी करून आपल्याला अशा 4 पट्ट्या काढायच्या 2-2 इंचाच्या. हे पहा, हे आपल्याला अशा 4 पट्ट्या काढून घ्यायच्या. हे पहा, स्टिचिंगला पण खूप सोपं आहे. तर ह्या पट्ट्या ज्या आहेत ना, या पट्ट्या बघा आपल्याला अशा करून अशा शिवून घ्यायच्यात आणि अशा थोड्याशा आपण फ्रॉकला वगैरे कसं हे करतो तसं असं थोडंसं इथं तिरकं करून घ्यायचं असं आणि अशी शिलाई मारून आपण ह्यांना पलटी करून घ्यायच्या. अशा आपल्याला 4 पट्ट्या तयार करायच्या, ज्या आपल्याला 4ही ठिकाणी लावायच्या. आणि आता आपल्याला गळ्यासाठी आहे ना उरेप पट्ट्या काढायच्या तशा. तर त्या आपण 1.5 इंचच्या अशा उरेप पट्ट्या काढून जॉईन करून पाहता इथं मला कपडा कमी पडल्यामुळे छोट्या छोट्या पट्ट्या काढाव्या लागतात, पण ह्या अशा काढून मी जॉईन करून तर हे आपल्याला ह्या उरेप पट्ट्या जॉईन करून हे ना ह्या गळ्याला असा फिनिश करायचा आहे आणि या पट्ट्या आपल्याला पलटी करून घ्यायचे. तर आपण आता हे मशीन आता हे आपण आलोय मशीनवर. त्या मशीनवरती आल्यावर आपण पहिल्यांदा अगोदर काय करणार आहोत, याचे गळ्याची पट्टी आहे ती आपण अगोदर फिनिश करून घेऊ. हे पाहता, ही गळ्याची पट्टी आपण कुठूनही लावायला सुरुवात केली तरी चालेल. हे पाहिजे अशी डबल करून घ्यायची, नाही तर सिंगलच ठेवली तरी चालेल. हे पहा, अशी घ्या, सिंगल ठेवून
ही आपण गळ्याची पट्टी हे पहा फिनिशिंगने आपली गळापट्टी रेडी झाली. ह्या साईडला पण पलटी, आतल्या साईडला पट्टी करून ही गळापट्टी रेडी केली. आता इकडची बाजू बघा, मी अर्धा इंच पकडून याला शिलाई करून घेतली दोन्ही साईडला. आणि या साईडचं बघा, हे मी तुम्हाला दाखवते. हे थोडे पहिलं थोडं पाव इंच घ्यायचं आणि पुन्हा असं परत पाव इंच घेऊन याला शिलाई करून घ्यायची. आता हे मी थोडंसं इस्त्रीनं हे करून घेतलेलं का एका वेळी पटपट शिलाई मारली जावे म्हणून. थोडं पकडून आहे ना याची गोलाईमध्ये शिलाई करून घ्यायची. तर हे पहा, ह्या बाजूची कशी आपली फिनिशिंगनी शिलाई झाली तशीच मी या बाजूची देखील मारलेली आहे. आणि या दोन्ही साईडचे झाले. आणि या पट्ट्या पाहून ह्याला अशी शिलाई करून याची नोक वगैरे व्यवस्थित बाहेर काढून ह्याला प्रेस करून घेतली. आता ह्या पट्ट्या कशा जॉईन करायच्या ते मी सांगते तुम्हाला. आता हे पहा, आपली ही बाजू आहे तर दोन पट्ट्या आपल्या ह्या बाजूला येणार, या बाजूला 2 आणि ह्या बाजूला 2. तर हे साईड अशी उलटी करायची. अशी उलटी केल्यानंतर हे पहा, ही पट्टी अगोदर याची पुढची बाजू आहे ही. तर ही पट्टी बघा कशी ठेवायची. या पट्टीला अगोदर अशी ठेवायची आणि इथून शिलाई करून घ्यायची आणि परत त्याला अशी पलटी करायची आणि ह्याच्या वरून एक शिलाई मारायची. म्हणजे शिलाईची आतली जी शिलाई आहे ती आपली दिसणार नाही आहे. आता मी तुम्हाला मारून दाखवते. हे बघा, ही अशी पकडायची आणि इथून अशी शिलाई मारायची. अशी शिलाई मारली तर याला अशी करायची, पलटी करायची आणि याच्यावरून इथं अशी शिलाई मारून घ्यायची. म्हणजे ही आतलीवाली शिलाई आपली पॅक होईल. अशीच या बाजूची पण शिलाई करायची. ह्या बाजूची झाली अशीच ह्या बाजूची शिलाई करून घ्यायची. तर हा आपला फ्री साईजचा ब्लाऊज अशा प्रकारे रेडी झालाय. आता हा बांधायचा कसा, तर हे गळ्यातून घालून घ्यायचं आणि हे वरती करायचे. हे 2 नॉट्स पुढच्या साईडला बांधायचे असे आणि हे परत खाली घेऊन हे 2 नॉट्स पाठीमागच्या साईडला बांधायचे.
तर हा फ्री साईजचा ब्लाऊज रेडी झाला आहे। इंस्टाग्रामवर हा ब्लाऊज खूप व्हायरल आहे, तुम्ही पण असा ब्लाऊज ट्राय करू शकता। आणि हा व्हिडिओ जर तुम्ही इथपर्यंत बघत आलात तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।